नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या आपण बारामती तालुक्यातील चोपडज नजीक पर्णकुटी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी श्री बालगोरक्षनाथ यांची पर्णकुटी आहे. म्हणजे दत्त मंदिर आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी दत्त जन्मोत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि हा दत्त जन्मोत्सव कधी आहे, कार्यक्रम काय आहेत, या संदर्भात या पर्णकुटीचे जे प्रमुख आहेत किसन बापू गाडेकर महाराज यांच्याकडून आपण त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. नमस्ते बापू. नमस्ते. आता जो दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे तर त्याविषयी थोडक्यात आमच्या प्रेक्षकांसाठी माहिती सांगा. रविवार दिनांक 15/12/2024 रोजी आमचा दत्त जयंतीचा मोठा सोहळा असतो आणि बाकी सर्वकडं दत्त जयंती संध्याकाळी आदल्या दिवशी साजरी होती. आमच्या इथं दुसऱ्या दिवशी 12 वाजता साजरी होती. सकाळी लवकर पहाटे 4 वाजता अभिषेक होतो. अभिषेक झाल्यानंतर महाआरती होती. महाआरती झाल्यानंतर सकाळी 10 ते 12 वाजे हरिकीर्तन होतं आणि कीर्तन झाल्यानंतर पुष्पवृष्टी होती आणि पुष्पवृष्टी झाल्यानंतर पालखीची मिरवणूक निघते आणि मिरवणूक झाल्यानंतर लोकांना म्हणजे जेवणाचा कार्यक्रम असतो लोकांचा. असा इथं कार्यक्रम असतो. आणि दुसरी गोष्ट ही पर्णकुटी झालेली आज 14 वर्ष 8वा महिना चालू आहे आणि लोकांच्या अनेक अडचणी असतात. तर त्या अडचणी लोकांच्या आम्ही सोडवतो. ती बी निस्वार्थी, कोणाला कुठला खर्च नाही. एक नव्या पैशाचा खर्च आम्ही कोणाचा पैसा घेत नाही किंवा इतर तसले उतारे बितारे तसले भानगड नाही. की विभूती आम्ही होमामध्ये तयार करतो औदुंबरची आणि ती विभूती वापरतो. कोणाची काय अडचण असेल ती महाराज सर्वांची अडचण दूर होती. आणि फोनवर असे कुठं सोय नसेल तिथून फोनवर आम्ही अख्ख्या भारतामध्ये सर्व राज्यातून काय अडचणी असणाऱ्या लोकांचे फोन येतात आणि ती फोनवर अडचण सॉल्व केली जाते. तसंच बाहेरच्या 8 देशातून सुद्धा फोन येतात. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, लंडन, कॅनडा, अंदमान निकोबार, दुबई अशा देशातून जे आपल्याकडली लोक तिकडे आहेत त्यांना काय अडचण पोचली तर ते फोनवर कॉन्टॅक्ट करतात आणि फोनवर कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांची अडचण आम्ही फोनवरच सॉल्व करतो. अशी आमच्या गोरक्षनाथाची शक्ती आहे आणि शक्तीमुळे ही सर्व आम्ही बांधलेली पर्णकुटी स्वतःच्या शेतामध्ये एका माळावरच आहे. ती माळावरील लोकांना रस्ता जरी नसला तरी लोक कशी बी अडचण असल्यामुळे इथपर्यंत पोचतात. काय तर हे अशी ही पर्णकुटी आहे आणि निस्वार्थी आम्ही 14 वर्षे 8 महिने लोकांची सेवा करतो. कोणाकडून नवा पैसा घेत नाही आणि गोरगरिबांना सहकार्य करतो कुठल्या बी कामाला. त्यावेळेस आता कीर्तन कोणत्या महाराज? ह्या वेळेला कीर्तन छगन महाराज खडके संगमनेर यांचं कीर्तन आहे आणि थोडक्यात ते विनोदी आहेत. जसे इंदोरीकर आहेत प्रति इंदोरीकरच म्हणून त्या पद्धतीने त्यांचं कीर्तन असतं आणि कीर्तन चांगलं आहे. आणि ह्या वेळेस महाप्रसादाची सोय महाप्रसाद ही कैलासवासी नवनाथ दगडू गाडेकर यांच्या स्मरणार्थ भागीरथी नवनाथ दगडू गाडेकर यांचा महाप्रसाद आहे आणि दरवर्षी त्यांचा प्रसाद असतो. कारण त्यांना अनुभव आल्यामुळं कायमची दत्त जयंती त्यांनी आपली अन्नदानाची त्यांच्याकडे घेतलेली आहेत आणि ते अन्नदान करतात. तशी लोक इथं भरपूर असतात. साधारण किती लोक येतात अंदाज? साधारण लोक तरी 2-4 हजार लोक असतात आणि 2-4 हजार लोक असल्यानंतर ते सर्व कार्यक्रम असा व्यवस्थित पार पडतो आणि कुठली अडचण येत नाही, काय नाही. ठीक आहे. तर हे होते किसन बापू गाडेकर महाराज यांनी दत्त जयंतीविषयी सर्व काही माहिती दिलेली आहे. धन्यवाद.